मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। सविस्तर महत्त्वाची घडामोडी सादर। ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्रातील जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय। ठाणे जिल्ह्याला तर पावसाने चारही बाजूने झोडपून काढलं आहे। ठाण्यातील कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या स्थानकांवर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय। ठाण्यातील मुसळधार पावसाचे रौद्ररूप दाखवणारे काही दृश्य समोर येत आहेत। असेच काही दृश्य ठाण्याच्या कळवा पूर्वेतून समोर येत आहे। इथे शाळेतील मुलांना घरी पाठवण्यासाठी अक्षरशः बोटीचा वापर करावा लागला आहे। कळव्यात पावसाचं रौद्ररूप बघायला मिळतंय। दुपारच्या वेळी प्रचंड पावसाला सुरुवात झाली। पाऊस वाढतच होता, त्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली, पण सर्व रस्ते जयलम झाले होते। अशा परिस्थितीत शाळेतील मुलांना बोटीतून घरी सोडण्यात आलं। सकाळपासून पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे। मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाचा अंदाज पाहता ठाण्यात दुपारनंतरच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। यानंतर शाळेतून घरी जाणाऱ्या लहान मुलांसाठी बोटीचा वापर करावा लागला आहे। कळवा पूर्वेतील शाळेत हा प्रकार घडला आहे। दुपारी अचानक पाऊस वाढला, यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव शाळांना सुट्टी देण्यात आली, पण सर्व रस्ते हे पाण्याखाली गेले होते, त्यामुळे एकही वाहन जाऊ शकत नव्हतं। अखेर मुलांना घरी सोडवण्यासाठी बोटीचा वापर करावा लागला। शाळेच्या लहान मुलांना बोटीतून घरी पोहोचवण्यात आलं। पालकांनी आपल्या मुलांना बोटीतून घरी नेलं। दरम्यान ठाण्यात प्रचंड पाऊस पडतोय। ठाण्यातील वंदना बस डेपो परिसरात पावसाचे पाणी साचलं आहे। मुसळधार पावसामुळे परिसराला नदीचे स्वरूप आले आहे। सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका नागरिकांना बसतोय। नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। ठाणे महापालिकेकडून अनेक ठिकाणी पंप लावण्यात आले आहेत, पण तरीही पावसाचा फटका बसताना दिसतोय। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।